उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेतील 6 खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल भेट घेतली. सुमारे 50 मिनिटं झालेल्या बैठकीत मतदारसंघातील विकास कामं, केंद्राकडील निधी, लोकसभेतील खासदारांचं विलिनीकरण आणि आगामी मान्सून अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे सेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असून याबाबत अजूनही अधिकृत घोषणा मात्र झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांवर आता जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आपली कोणतीही बैठक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केले. मी केवळ 5 मिनिटं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बाहेर पडलो. तटकरे आणि पटेल त्या ठिकाणी असल्याची मला माहिती नव्हती असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान तिन्ही नेत्यांमध्ये 1.25 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली असून अधिकृत तपशील अजूनही समोर आला नाही. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला मकोका न्यायालयानं मोठा दणका दिलाय. 10 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. जामीन अर्जात जयराम चाटेने स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करत आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचं म्हटलं होतं. तसंच जामीन मिळावा यासाठी त्याने 10वी आणि 12वीत चांगले गुण मिळाल्याचे तसेच आपण BSc पदवीधर आणि सुशिक्षित असल्याचे कारण न्यायालयासमोर मांडलं. मात्र मकोका न्यायालयानं हा युक्तिवाद फेटाळून परीक्षेतील चांगले गुण किंवा उच्च शिक्षण हे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यासाठी ग्राह्य कारण ठरू शकत नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर न्यायालयाने जयराम चाटेचा जामीन अर्ज नामंजूर केला. राज्यात आजपासून पावसाचं पुनरागमन होण्याची शक्यता असून हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिलाय. ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाता, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह अन्य काही जिल्ह्यातही तुरळक पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हलक्या सरींसह उकाडा कायम राहू शकतो. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केले. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळल्यानं भेंडी बाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने तातडीनं निलंबित करण्यात आले. FDAच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मद हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंट या 3 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानकीय कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून नियमांचं पालन होईपर्यंत संबंधित हॉटेल्सना व्यवसाय करता येणार नाही. या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनवर अणुहल्ला करण्यापासून रोखले असल्याचा दावा पोलंडच्या एका वरिष्ठ मंत्र्यानं केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार युद्ध अत्यंत टोकाला पोहोचलं असताना मोदींनी पुतिन यांच्याशी थेट संवाद साधून अण्वस्त्रांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मोठा विनाश टळला. यापूर्वी समरकंद शिखर परिषदेत मोदींनी पुतिन यांना हे युद्धाचं युग नाही असा संदेश दिला होता. या भूमिकेचं जागतिक स्तरावर स्वागत झालं होतं. मात्र पोलंडच्या मंत्र्याच्या या दाव्याबाबत भारत, रशिया किंवा अन्य अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही. केंद्र सरकारनं मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या पॅराक्वॉट तणनाशकाच्या आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापरावर तात्काळ बंदी घातली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं कीटकनाशक कायदा 1968 अंतर्गत याबाबत अधिसूचना जारी केली. भात व गव्हाच्या पिकातील तण नियंत्रणासाठी या तणनाशकाचा वापर होत होता. मात्र विषबाधा आणि मृत्यूच्या घटनांमुळे यावर बंदीची मागणी होत होती. जगातील 70हून अधिक देशांमध्ये यापूर्वीच पॅराक्वॉटवर बंदी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आखाती प्रदेशातून तेल आणि नैसर्गिक वायूचा एक थेंबही बाहेर जाऊ दिला जाणार नसल्याचा इशारा दिलाय. यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतात पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या दरांवरही दबाव वाढू शकतो. दरम्यान अमेरिकेने इराणमधील काही लष्करी तळांवर अतिरिक्त हवाई हल्ले केल्याने पश्चिम आशियातील तणाव आणखी तीव्र झालाय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतानं विजय मिळवत आपल्या पराभवाच्या दुष्काळावर मात करत आपला दणदणीत विजय मिळवला आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर आणि शुभमन गिल रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारत अडचणीत आला होता. मात्र अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संयमी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत 258 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानं 45.2 षटकात 4 गडी गमावून 259 धावांचं लक्ष्य गाठत पहिला एकदिवसीय सामना जिंकला. कर्णधार शुभमन गिल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे शो सोडणार असल्याच्या चर्चांना निर्मात्यांनी पूर्णविराम लगावलाय. दिलीप जोशी मालिकेतून बाहेर पडणार नसून कथा अजूनही जेठालाल भोवतीच फिरत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 28 जुलै रोजी मालिका 18 वर्ष पूर्ण करत असून त्यानिमित्त नवीन प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये जेठालाल आणि तारक मेहता नव्या गोंधळात अडकलेले दिसत असून आगामी भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजक असणार असल्याचं निर्मात्यांनी म्हटलंय.